70 वर्षाचा बाजीराव भल्या मोठ्या वाड्याच्या अंगणामध्ये बसलेला होता. त्याचा मुलगा 5 ते 10 मिनिटात रानामध्ये जाणार होता. तो कधी रानामध्ये जातो याची वाटच बघत बसलेला होता बाजीराव. जेव्हा त्याचा मुलगा उठून रानाकडे जायला निघाला त्यावेळेला बाजीराव बाहेर जाऊन बघतो की त्याचा मुलगा गेलाय का रानात. त्यावेळेला त्याचा मुलगा तर रस्त्याला लागलेला होता. बाजीराव तडकाफडकी उठतो, काठीच्या साह्याने लंगत लंगत त्याच्या रूममध्ये जाऊन बसतो. त्याच्या रूममध्ये गेल्यानंतर 5 ते 10 मिनिटातच त्याची सून पण त्या रूममध्ये येते. सून रूममध्ये आल्यानंतर बाजीराव खुश होतो, उठून काठी कडेला ठेवतो. काठी कडेला ठेवली की सुनाला पहिला जवळ घेतो, तिची साडी वर करतो आणि 2च मिनिटं झाली होती या दोघांमध्ये रंगारंग कार्यक्रम चालू होऊन. तेवढ्यातच त्याचा मुलगा खोऱ्या राहिला घरी म्हणून ते घ्यायला पाठी माघारी आला. ज्या वेळेला तो रूममध्ये बघतो या दोघांचं काहीतरी चालू आहे त्यावेळेला त्याच्या पायाखालची जमीन सरकते. तो त्याच्या बापाला जाप विचारायला जातो. त्यावेळेला त्या बापाने बाजीरावने त्याच्या पोरासोबत काय केलं, सुनेनं काय केलं याची स्टोरी मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर शेवटपर्यंत बघा आणि शेवटला चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. नमस्कार मित्रांनो, आजची जी घटना घडलेली आहे तर ही घडलेली घटना नाशिकमधील एका छोट्याशा गावामध्ये. या छोट्याशा गावामध्ये बाजीराव हा व्यक्ती राहत होता. तसा श्रीमंतच होता. श्रीमंत म्हणण्यापेक्षा याला असं म्हणू शकतो की आपण खानदानी श्रीमंत. घरी 100 एकर शेती, नदीवरून पाईपलाईन, पूर्ण शेतामध्ये ऊस, एक भरा मोठा वाडा. त्या वाड्यामध्ये राहणारे त्याची बायको बाजीराव आणि त्याची 2 मुलं. त्यातील एक मुलगा सध्याला कॉलेजमध्ये लॉची डिग्री करत होता. तसा तर यांचा परिवार सुखी होता. पण काही दिवसानंतर त्या बाजीरावची पत्नी जी आहे तिचं निधन होतं. निधन झाल्यानंतर घरामध्ये 3च पोरं राहतात. एक तर बाजीरावचा मोठा मुलगा, एक छोटा मुलगा आणि हा बाजीराव. काही दिवसांनी त्याचा मोठा मुलगा कॉलेजची डिग्री पूर्ण करण्यासाठी कॉलेजकडे जातो. आता राहिला छोटा मुलगा आणि बाजीराव. बाजीरावला हे घर खायला उठत होतं. बाजीरावला काय कळत नव्हतं. जोपर्यंत त्याची बायको होती तोपर्यंत घरात कलबलाट होता. एक स्त्री घरात असणं हे खूप महत्त्वाचं आहे हे बाजीरावला त्यावेळेला समजलं. एवढे दिवस तर चालवत होतं कसं तर, पण आता त्याला हे पूर्ण घर कसं तर वाटत होतं येडेवणी. असं 5-6 महिने गेले. 5-6 महिने गेल्यानंतर बाजीरावला पूर्णपणे तुटला होता बाजीराव. तर त्याच्याच गावातील एक व्यक्ती येतो आणि त्याला असं म्हणतो की हे बघ बाजीराव, आता तू तर एकटाच आहे घरात, तुमची काळजी घ्यायला कोण नाही, तुला साधं घरात पाणी द्यायला कोण नाही, तर करू काय म्हणला बाजीराव. तर तो व्यक्ती काय म्हणला, हे बघ माझी एक नात आहे, ती तुझ्या पोराला देऊ. तिनं आत्ताच 12वी पूर्ण केली. तर तुझं पोरगं पण कॉलेजमध्ये, त्या दोघांचं चांगलं जमलं तर एक सुखी परिवार होईल. तुलाही एक विचारपूस करणारे जवळची व्यक्ती होईल. त्यामुळं असं म्हटल्यानंतर बाजीराव ठीक आहे म्हणतो. मुलाला एकदा विचारून बघतो, पोराला फोन करतो आणि पूर्ण गोष्ट त्याला सांगतो. पोरगं म्हणतं ठीक आहे बघू, मी येतो गावात, आल्यानंतर एकदा बघू, चेक करून पसंत पडलं तर करू. तसंही तुमची काळजी घेण्यासाठी तिथं कोणी तर पाहिजे. असं म्हटल्यानंतर त्याचा मोठा मुलगा मनीष थोडे दिवसात गावाकडे येतो. गावाकडे आल्यानंतर त्या व्यक्तीच्या घरी जातात. त्या व्यक्तीच्या घरी गेल्यानंतर जी अस्मिता होती त्या माणसाची नात, तिला बघितल्यानंतर तो मनीष सुरुवातीला तिला पसंत करतो. कारण ती दिसायला सुंदर होती त्यामुळे तो मनीष तिला पसंत करतो. पसंत केल्यानंतर लग्न होतं. लग्न झाल्यानंतर सुरुवातीला तर त्यांच्यामध्ये चांगलं चाललं होतं. 1 महिना मनीष गावामध्ये राहिला. गावामध्ये राहिल्यानंतर त्याची डिग्रीचे 2 ते 3 महिने राहिले होते. मनीष काय म्हटला की मी तेवढी डिग्री पूर्ण करून येतो, तोपर्यंत तो इथं बाबाची काळजी घे. ती अस्मिता म्हणली ठीक आहे, काय हरकत नाही. आता या घरामध्ये राहिले 3 जण, अस्मिता, तिचा छोटा दीर आणि बाजीराव. जोपर्यंत मनीष वाड्यामध्ये होता तोपर्यंत अस्मिताला काही अडचण आली नाही. पूर्णपणे हसून खेळून राहायची. मनीषचं आणि तिचं चांगलं जुळलं होतं त्यामुळे दिवस कसा गेलेला समजत नव्हता. पण मनीष गेल्यानंतर एकटीला वाडा खायला उठला होता. एकटी स्त्री घरामध्ये, 2 पुरुष. मग आता हळूहळू अस्मिता मनीषला फोन करायची, म्हणायची मला कर म्हणा, काय करू. मनीष म्हणाला की ठीक आहे 2 महिन्यात मी माघारी येणारच आहे, तोपर्यंत बाबांची काळजी घे, चांगलं सांभाळ, शेवटचे दिवस राहिलेले त्यांचे थोडे. असं म्हटल्यानंतर अस्मिता म्हणते ठीक आहे, काय अडचण नाही, मी काळजी घेते. तसं तर बाजीराव जो होता तो मनाने एकदम चांगला होता, पण त्याला एक वाईट नाद होता. अजूनपर्यंत त्याला बायांचा नाद होता. त्याची बायको गेल्यानंतरही तो बाहेरच्या बायांपाशी जायचा, पैसे उडवायचा. हे त्या अस्मिताला समजलं. अस्मिता म्हणली असं का करताय तुम्ही, पैसे का उडवताय, हे आपली खानदानी प्रॉपर्टी आपल्याला शेवटपर्यंत राहिली पाहिजे आपल्या पुढच्या पिढीला. तो काय म्हणला मग बाजीराव, मी काय करू म्हणला, मला जी पाहिजे ती तर इथं भेटत नाही ना, आता माझी तर पत्नी नाही. तर अस्मिता त्याचा इशारा समजत होती. असं करत करत 1 महिना गेला. 1 महिन्यानंतर हळूहळू बाजीराव जास्तच अस्मिताकडे अट्रॅक्ट व्हायला लागला. एक दिवशी डायरेक्ट तो बाजीराव अस्मिताला म्हणतो, हे बघ आता मी तर बाहेर जाऊन पैसे उडवतोच आहे, असं जर करत राहिलो तर आपली पूर्ण शेती जाईल. तू काय कर माहिती आहे का, तुझ्याकडे एक पर्याय आहे. जर तुला वाटत असेल तुझ्या पुढच्या पिढीला ही संपत्ती राहावी तर तूच मला ते सुख दे जे की मी बाहेर घेतोय. असं म्हटल्यानंतर सुरुवातीला तर अस्मिता म्हणली काय बोलताय तुम्ही, माझे सासरे तुम्ही आणि असं बोलताय. तर तो काय म्हणला बाजीराव
यात गैर काय आहे मला सांग ना. आपली संपत्ती आपल्या घरी राहील, मलाही बाहेर जायची गरज पडणार नाही, बाहेरही माझी बदनामी होणार नाही, कुणाला समजणार पण नाही. अस्मिता थोडा वेळ विचार करते आणि म्हणते ठीक आहे, काय अडचण नाही. कारण अस्मितालाही मनीष गेल्यापासून काहीच करता आलेले नव्हतं. ज्या वेळेला मनीष होता त्यावेळेला दोघं रात्रभर दिवसभर करत राहायचे. त्याची चटक लागलेली होती अस्मिताला. अस्मिता म्हणते ठीक आहे, काय अडचण नाही. त्याच दिवशी या दोघांमध्ये शरीर संबंध म्हणतात, जे की या दोघांच्या नात्याला कलंक लावणारे होतं. पण काय करू शकत नव्हतं कोणच. 1 दिवस गेलं, 2 दिवस गेलं, परत जसा जसा हळूहळू टाईम येईल मनीष घराकडे आला. मनीष घराकडे आल्यानंतर मित्रांनो त्या बाजीरावला त्या अस्मितासोबत काहीच करता येत नव्हतं. आता करायचं काय, दोघांना तर पाहिजे होतं, तर करायचं काय. मनीष ज्या वेळेला दुपारी रानात जायचा त्यावेळेला बाजीराव अस्मिताला बोलवून रूममध्ये कार्यक्रम करायचा. जसं की मी तुम्हाला सांगितलं, एक दिवशी असंच मनीष घरून जायची वाट बघत बसलेला होता. बाजीराव हॉलमध्ये होता त्यावेळेला मनीष गेला. मनीषचा खोऱ्या राहिला होता. त्या दोघांचा रूममध्ये रंगारंग कार्यक्रम चालू झाला. तेवढ्यात मनीष आला. कसला आवाज येतोय, अस्मिताला हाक मारले, आव दिल नाही. या रूममधनं कसला तर आवाज येतोय, काय झालं वडिलाला. बाजीरावला बघायला गेला, पण त्यावेळेला या दोघांचा कार्यक्रम चालू होता. हे त्या बघितलं मनीषनं. मनीष पहिल्यांदा सुरुवातीला वैतागला, शिव्या द्यायला लागला. पण त्या बाजीरावनं त्याला समजावलं, हे बघ तू जर असं करत राहिला तर मी पूर्ण संपत्ती विकून टाकीन, तुला खायला पण आण ठेवणार नाही. असं म्हणल्यानंतर तो मनीष शांत झाला. शांत झाल्यानंतर त्याला प्लॅन समजावला. संपूर्ण संपत्ती तुला देतो, मला फक्त हिच्यासोबत करू दे. तुझा जो छोटा भाऊ आहे त्याला मी अजिबात एक तुकडा देणार नाही. असं म्हटल्यानंतर मनीष खुश झाला. त्याच्या असं लक्षात आलं की 100 एकर शेती आहे, एवढा मोठा वाडा आहे, काय हरकत नाही. काय झालं, बायकोत आहे, घरातल्या घरात राहील सगळं. त्यामुळे यांचं चालू झालं. पण त्याच्या छोट्या मुलाला, ज्याचं की नाव होतं रणजित, त्याला हे सगळा कार्यक्रम समजला. त्या रणजितने एके दिवशी या दोघांना पकडल्यानंतर व्हिडिओ बनवला प्रूफसाठी. आणि तो बाजीराव आहे त्याला बेदम मारहाण केली. याच मारहाणीत जो बाजीराव आहे त्याचं वय झालेलं होतं, तो तिथंच जागी संपला. आता करायचं काय. तर आता या दोघांनी काय केलं, जी अस्मिता होती तिथंच, तिला म्हटला तू जर काय कोणाला सांगितलं तर हा व्हिडिओ मी व्हायरल करेन. असं म्हटल्यानंतर अस्मिता शांत बसली. तो बॉडी उचलली त्यानं, ऊसात नेऊन फेकली. ऊसात नेऊन फेकल्यानंतर सगळ्यांना असं वाटलं की कुठं तर गेला असं, लेकीकडं इकडं तिकडं. पण 2 दिवस गेले, 4 दिवस गेले, कुठंच काय पत्त्या लागना. मनीष हुडकायला लागला. मनीषने FIR दाखल केली. FIR दाखल केल्यानंतर ज्या वेळेला पोलिसांनी रिसर्च करायला चालू केली, बाजीरावची बॉडी शेतामध्ये आढळून आली. हे बघितल्यानंतर पोलीस तर पहिल्यांदा हवालदिल झाले, शेतात कसं काय आला आणि ह्याला मारलं कुणी, काहीच समजेना. पण हळूहळू सगळं लक्षात आलं मनीषने सांगितलं की या रणजितचंच कांड असेल. पोलिसांनी रणजितला ताब्यात घेतलं. तर रणजितनं ही पूर्ण स्टोरी सांगितली, जी की मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं. तर अशा प्रकारे मित्रांनो, एका म्हाताऱ्याच्या हौससाठी आणि एका मनीषसारख्या पोराच्या जमिनीच्या हौसेसाठी हे पूर्ण कांड घडलेलं आहे. याच्याबद्दल